अरे आता काय सार्वजनिक उपोषणाला बसणार आहात का सगळे? अहो काय झालं? लक्ष्मीचा मेसेज आहे, ती जेवायची थांबलीये. मी गेल्याशिवाय कोणी जेवायला बसणार नाहीये म्हणे. अरे प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये का या लोकांना? अहो सर, त्यांना कसं कळणार? नाही कळणार सुरेखा, आता कळणार. अहो पण आता आज कळू दे ना. नाहीतरी आता कळणारच आहे की नाही सुरेखा? मग आज कळलं तर काय फरक पडतो? अय्या हो, तुम्ही तुमच्या मिसेसला आता सगळं खरं सांगणार आहात ना? लक्षातच आलं नाही माझ्या. हो. आणि आता काम पण बंद करणार ना तुम्ही? काय ना सुरेखा, मला तसं वाटायला लागलं की हे सगळं माझं फक्त माझ्यासाठीच चालू आहे. काम केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी तो. मी इथं रक्त आठवतोय पण जगात कुणालाही काडी इतकाही फरक पडत नाहीये. त्याला सगळा ताप, मनस्ताप सगळं जे आहे ना ते मलाच आहे. जाऊ दे, मला कंटाळा आलाय आता या सगळ्याचा, खरंच कंटाळा आलाय. असं नाही आहे सर, फरक पडतो ना. मला फरक पडणार आहे. नाही म्हणजे दुसरीकडे काम केलं तर तसं काय फायदा नाही, कारण की हातात पैसे राहतच नाहीत माझ्या. पण इथे काम केलं तर एक टायमाचं जेवण तरी सुटायचं. दुसऱ्या टायमाच्या जेवणाला मारामारच होती, आता दोन्ही टायमाला मारामार होणार. सर तुम्ही एक काम करा, हे बघा, ही घराची चावी घ्या. माझ्या घरीचा दार उघडा आणि मग तिथेच ठेवून द्या ना चावी, मी नंतर घेईन. पण चंदू घरी असेल तर? आव नसतील ते, तुम्ही नका काळजी करू, घ्या चावी घ्या. तू मदत करतेस मला? हा मग नाही म्हणजे मी हे काम बंद करणार आहे, त्याच्यामुळे तुझं मोठं नुकसान होणार आहे. एवढं सगळं असताना तू मला मदत करतेस. तुला राग येत नाहीये माझा? अहो नुकसान काय सर, नशिबात असेल तर ते असं नाही तर तसं होणारच ना. पण आता तुम्हाला मदत केली नाही ना तर जीवाला नाही बरं वाटणार. घ्या तुम्ही चावी. नाही नको नको, खरंच नको. अहो नाही, खरंच घ्या चावी, घ्या. मैं हो ना. घ्या आणि जा लवकर निघा. चावी उघडून झाल्यावर ना तिकडेच ठेवून द्या, मला कळवा, नाही तर मी बाहेरच राहीन. निघा आता लवकर, लेट होईल तुम्हाला. हा